आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या मागणीच्या जाहीर सभेमध्ये अण्णाभाऊ साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भावकी असणारे नातू नाही काय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची भावकी असणारे सचिन साठे यांनी भडकाऊ भाषण केलेलं आहे. बौद्ध समाजाला आंबेडकरी समाजाला हुसकावण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्या भाषणामध्ये तो असा म्हणतो आहे की आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर जिवंत असते, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर असते तर सगळ्या महाराजांच्या ढोंगणावरती लाथा मारल्या असत्या, असं ते वक्तव्य आहे. आणि भडव्यानो अशी शिवराळ भाषा करून क्रांतीचा, परिवर्तन चळवळीचा, धम्म चळवळीचा, आंबेडकरवादी चळवळीचा जनाधार असणाऱ्या पूर्वाश्रमीचा महार आताचा प्रबुद्ध समाज, रिपब्लिकन समाज आणि आंबेडकरी समाजाचा अत्यंत खालच्या भाषेत बदनामी आणि अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या आणि शिवराळ भाषेमध्ये वक्तव्य करणाऱ्या या सचिन साठे यांच्या भडवेगिरीच्या वक्तव्याचा मी जाहीर निषेध करतो आहे. सचिन साठेच महार बांधवांना भडव्यानो म्हणणारा हा सचिन साठे हाच भाजपचा नारेचा सगळ्यात मोठा भडवा आहे. आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली भाजपच्या RSSच्या इशाऱ्यावर बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडण लावू पाहणारा हा माकड तोंड्या सचिन साठे हा अण्णाभाऊ साठे यांचा नातू तर नाहीच, पण अण्णाभाऊ साठे यांचे भावकी म्हणून घेण्याचा सुद्धा तो लायक नाही. आणि म्हणून अशा RSSच्या इशाऱ्यावर, भाजपच्या इशाऱ्यावर बौद्ध आणि मातंग समाजामध्ये भांडणं लावू पाहणाऱ्या हा भडव्या माकड तोंड्या सचिन साठे यांच्या भडवेगिरीचा मी जाहीर निषेध करतो आहे. अरे बाबा, ज्या महार समाजावर तो शिवराळ भाषेमध्ये बोलतो आहे तो महार समाज आहे, हा जातीचा समुदाय नाही. काय महार समाज हा जातीचा समुदाय नाही तर जाती अंताचा जनाधार आहे. तो धार्मिक समुदाय बी नाही तर लोकशाही भारताचा राष्ट्राचा प्रमुख जनाधार आहे. तो रिपब्लिकन जनाधार, प्रबुद्ध जनाधार. महार समाज हा जातीचा आणि धार्मिक समुदाय नाही तर तो जाती अंताचा जनाधार आहे. तो लोकशाही भारताचा राष्ट्राचा प्रमुख जनाधार आहे. त्या जनाधाराची इज्जत आणि सन्मान करायचे असते. हे तुझ्यासारख्याला हे काय कळणार आहे? लोकशाही, त्याचा जनाधार, जात्यांताचा जनाधार याची हे समजण्याची अक्कल सचिन साठे एवढी तुझी लायकी नाही. आणि म्हणून हा सचिन साठे हा अण्णाभाऊ साठेंचा तर नातू नाहीच. मी मागच्याच व्हिडिओमध्ये बोललोय, हा वंशजी नाही, हा भावकी आहे. पण आता अण्णाभाऊ साठेंची भावकी होण्याची सुद्धा याची लायकी नाही. हा शंकरभाऊ साठे यांच्या सख्या आजोबा असणाऱ्यांचा नातू होण्याचा सुद्धा हा नालायक अण्णाभाऊ साठे यांच्या साठे घराण्यावरचा सचिन साठे हा लागलेला कलंक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून ज्येष्ठ साहित्यिक महादेव खुडे याने एक पोस्ट केलेली आहे की आज अण्णाभाऊ साठे जिवंत असते तर सचिन साठेच्या ढोंगणावरती लाथा मारल्या असत्या आणि प्रबुद्ध साठे यांना अण्णाभाऊ साठे यांनी कडेवर घेऊन अण्णाभाऊ साठे नाचले असते, अशी त्यांनी ते पोस्टमध्ये म्हटलेलं आहे. आणि फेसबुक पोस्ट टाकलेले आहे. महादेव खुडे यांची एक पोस्ट आहे, फेसबुक पोस्ट, सोशल मीडियाला एक पोस्ट आहे. त्या पोस्टमध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की आज जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जिवंत असते तर सचिन साठेच्या ढोंगणावरती फटके मारले असते, लाथा मारल्या असते आणि प्रबुद्ध साठे म्हणजे मी, प्रबुद्ध साठे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि कडेवर घेऊन नाचले असते, असं ते पोस्टमध्ये त्यांनी उल्लेख केलेला आहे. निश्चितपणे ते ज्येष्ठ महादेव खुडे हे ज्येष्ठ साहित्यिक आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये काही थोडेफार मतभेद माझे त्यांच्याशी झाले असतील,
परंतु त्यांनी जी सोशल मीडियाला जी पोस्ट टाकलेली त्या पोस्टमध्ये त्यांनी जी माझा उल्लेख केलेला आहे, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मला प्रबुद्ध साठ्यांना खांद्यावर कडेला घेऊन नाचले असते, हा माझा सगळ्यात मोठा सन्मान आहे, हा माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा सन्मान आहे. सन्मानाबरोबर ही माझी सगळ्यात मोठी जबाबदारीसुद्धा महादेव खुडे साहेब तुम्ही माझ्यावरती टाकलेली आहे. आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन आहे. या स्मृतिदिनाच्या निमित्तानं मी अण्णाभाऊ साठेंच्याच बुद्धांची शपथ घेऊन सांगतो, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी सांगितलेल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानं ही ब्राह्मणवादी, मनवादी आणि हिंदुत्वाच्या नावाखाली दडलेल्या RSS आणि भाजपच्या ब्राह्मणवादी, मनवादी अधर्माची व्यवस्था म्हणजे आमच्या गुलामगिरीची व्यवस्था उद्ध्वस्त केल्याशिवाय हा प्रबुद्ध साठे, हा लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा खरा वारसदार असणारा प्रबुद्ध साठे स्वस्त बसणार नाही. हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं मला सांगायला हे अभिमान वाटेल. आणि म्हणून मी आज सांगतोय की मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा खरा वैचारिक वारसदार हा प्रबुद्ध साठेच आहे. येणाऱ्या काळामध्ये हे सिद्ध केल्याशिवाय मी राहणार नाही. खरंच भाजपची आणि RSSची चाटुकरी करणारा हा माकड तोंड्या सचिन साठे हा खरंच मातंग समाजाला न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न करतोय, संघर्ष करतोय, धडपडतोय का? मुळीच नाही. काय उपवर्गीकरणाच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या नावाखाली हा सचिन साठे मातंग समाजाला आरक्षण मिळावं, मातंग समाजाला न्याय मिळावा, मातंग समाजाचं कल्याण व्हावं, मातंग समाज शिक्षणातून पुढे यावं याच्यासाठी तो धडपडतोय का? मुळीच नाही. तर तो भाजपच्या इशाऱ्यावर, RSSच्या इशाऱ्यावर भाजपच्या आणि RSSची चाटुकरी करणारा हा माकड तोंड्या सचिन साठे हा बौद्ध आणि मातंग समाजाची रस्त्यावरती भांडण लावू पाहणारा हा समाजकंटक आहे. तो मातंग समाजाचा नेता असू शकत नाही. अरे बाबा, 100 उपासमारी आणि बेरोजगारी याच्यात बौद्धांचा आंबेडकरी समाजाचा काय दोष आहे रे भाडव्या? बेरोजगारी ही समस्या आहे. बेरोजगारी काय बौद्धाने निर्माण केली, आंबेडकरी समाजाने निर्माण केली का? तुझ्या भाषेत काय महाराणी बेरोजगारी निर्माण केलेली आहे? उपासमारी, मांगाची उपासमार व्हायला लागली, याच्यात महार बांधवाचा काय दोष रे? याच्यात बौद्धांचा दोष काय? याच्यात आंबेडकरी समाजाचा काय दोष रे? अरे प्रत्येक समाजामध्ये MA शिकलेले आहेत, ग्रॅज्युएट शिकलेले आहेत, प्रत्येक समाजामध्ये उच्च शिक्षित लोक आहेत, प्रत्येक समाजामध्ये MD PhD शिकलेली लोक आहेत, तरीसुद्धा त्यांना नोकऱ्या नाहीत. म्हणजे शिकलेल्या लोकांना नोकऱ्या नाहीत, याच्यात आंबेडकरी समाजाचा काय दोष आहे? याच्यात बौद्ध समाजाचा काय दोष आहे? मातंगामध्ये शिकलेली लोक आहेत, मग आरक्षण सगळ्यांनाच काय आरक्षण मिळणार नाही? आणि जे काय शिकतात, सर्व शिक्षण घेतात आणि सारेच शिक्षण घेणाऱ्या माणसाला साऱ्यांनाच काय नोकरी मिळणार नाही. मग नोकरी मिळणार नाही म्हणून उपासमार होते का? इतरही उद्योग, व्यवसाय, व्यापार आहे ना, इतर अनेक मार्ग आहेत, ते करावेत ना. आणि साऱ्यांना शिक्षण घेतलेल्या साऱ्यांनाच काय नोकरी मिळणार नाही. आणि आरक्षण जरी मिळालं तर आरक्षणानं काय सगळ्या मातंग समाजाला नाही नोकऱ्या मिळणार, फक्त 2% लोकांना मिळणार आहे. एवढंच काय, तर बौद्धांना सुद्धा किंबहुना महारांना सुद्धा, चर्मकार समाजांना, इतर समाजांना सुद्धा 100% जरी आरक्षण मिळालं तर त्या संपूर्ण समाजाला 100% नोकऱ्या नाही मिळणार. 2%चं आता ते 2% सुद्धा राहिलेलं नाहीत. आणि म्हणून तुझं म्हणणं आहे की MA शिकलेले, MCOM शिकलेले आहे, आम्हाला नोकऱ्या नाहीत, आमची उपासमार व्हायला लागली. अरे याच्यात बौद्ध समाजाचा काय दोष रे? तुला अक्कल आहे का? अक्कल आरक्षण म्हणजे याचं कळतलं काय तर थोडंसं तुला याचा अभ्यास तर आहे का? अरे बेरोजगारी, मातंग समाजाची उपासमारी, बेरोजगारी इथल्या भाजप, इथल्या मनोवादी सरकारनं निर्माण केलेली समस्या आहे. ज्या सरकारनं निर्माण केलेली समस्या आहे त्या भाजपच्या विरोधात बोल ना, एवढा आक्रमक शिवराळ भाषेत बोल ना. उलट त्यांची भडवेगिरी करतोय,
त्यांची चाटोगिरी करतोय, त्यांची भडवेगिरी चाटोगिरी करत असताना तो विनाकारण बौद्ध बांधवांना महार समजून महार पूर्वाश्रमीच्या महार समाजाला तो शिवराळ भाषेत बोलतो आहे. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर असते तर महारांच्या ढुंगणावरती लाथा मारल्या असता, अशा प्रकारचं भाष्य वक्तव्य करतोय. आणि भडव्या महारांना तू भडव्यानो म्हणतो, आणि तू तर खरा आरेचा भडवा आहे. तू भडवीगिरी करतोय, बौद्ध आणि मातंग समाजात भांडणं लावण्याची तू भडवीगिरी करतोय. अरे बाबासाहेब जर असते तर महारांना कशासाठी मारतील रे? कशासाठी मारतील? महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीच्या कार्याला, सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीमध्ये महार समाज जनाधार झाला, महार समाजानं योगदान दिलं म्हणून मारतील काय बाबासाहेब? काठीला भाकरीचे चुडगे बांधून त्यावेळेला आमच्या महार बांधवांनीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना साथ दिली, त्यांच्या चळवळीला साथ दिली, आणि म्हणून या देशामध्ये सामाजिक परिवर्तन झालं, म्हणून या देशातील बहुजन समाजाचा उद्धार झाला. अरे महार समाजाच्या त्याग, बलिदान आणि योगदानामुळेच आज मांगाला माणूस म्हणून सन्मान मिळालं आणि संविधानात्मक आणि घटनात्मक हक्क मिळाला. हे आहे बाबा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यावेळेच्या महार बांधवांनी साथ दिली, त्याग, बलिदान आणि योगदान दिलं. महारांच्या योगदानामुळं, महारांच्या त्याग बलिदानामुळंच इथल्या मातंगाला, इथल्या चर्मकाराला, इथल्या अनुसूचित जाती जमाती ओबीसी नव्हे तर संपूर्ण बहुजन समाजाला माणसाचा, मानवी मूल्याचा अधिकार, सन्मान आणि इज्जत मिळाली, घटनात्मक अधिकार मिळालं. ती महारांची कृपा आहे. महार समाजाच्या जनाधार बाबासाहेब आंबेडकरांना लाभला, म्हणून बाबासाहेब आंबेडकर सर्व समाजाला न्याय देऊ शकले. हे योगदान महारांचं होतं, म्हणून बाबासाहेब आंबेडकर त्यांना मारतील. त्यावेळी महाराशी नाहीत म्हणली, बाबासाहेब आम्हीच लढतोय तुमच्यासाठी आणि आमच्या बळावर तुम्ही लढताय, आणि तुम्ही आम्हाला फक्त द्या, दुसऱ्यांना देऊ नका, पण आमच्या बळावर तुम्ही लढताय आणि सर्व समाजाला तुम्ही देताय, सर्व समाजाच्या न्यायासाठी तुम्ही लढताय, ते आम्ही त्यांना साथ देतोय. त्यावेळी महार समाज असे नाही म्हणले, बाबासाहेब आमच्याच बळावर तुम्ही लढताय आणि सगळ्यांना वाटून देताय, सर्वांसाठी झडताय, लढतोय मात्र आम्ही सगळे तुमच्यासाठी तुमच्याबरोबर येत नाहीत. आम्हीच महार तुम्हाला साथ देतोय, तुम्ही आमचं बघा, आमच्यासाठी लढा. कशाला मांग सांबार SC ST OBC आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठी, कल्याणासाठी झटताय? ते कुठं आहे तुमच्याबरोबर? आम्ही आहोत ना, फक्त आमचा आपलाच विचार करा, असे महार नाही म्हणले. महार समाजाच्या जनाधारावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बहुजन समाजाच्या उद्धाराचं काम केलं. अरे महारांचं इथल्या मांगावरती फार मोठं उपकार आहे. मांगावरती तर सगळ्यात जास्त उपकार हे महारांचा आहे. महाराशिवाय मांगावरती दुसरं कुणाचाच उपकार नाही. तरी सुद्धा तुम्ही त्यांच्यावर उलट्या टांगड्या करताय. तरी सुद्धा सचिन साठे हा उलट्या टांगड्या करतोय. अरे आंबेडकर चळवळीतून महार समाज म्हणा, बौद्ध समाज म्हणा, आंबेडकरी समाज म्हणा, वगळून टाका, वजाबाकी करा, काय राहतंय व चळवळीत? शून्यच. आज सुद्धा आंबेडकर चळवळीमध्ये, परिवर्तन चळवळीमध्ये महार जनाधार आहे, म्हणून मांगाचं अस्तित्व आहे, चांबाराचं अस्तित्व आहे, SC ST आणि OBCचं अस्तित्व आहे, त्यांच्या आरक्षणाचं अस्तित्व आहे. हे उपकाराची कृतज्ञता बाळगण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांच्यावर उलट्या टांगड्या करायला लागलाय. हा नालायकपणा आहे. आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये, आज सुद्धा मातंग बांधवावर तर जातीवाद्यानं अन्याय अत्याचार केला, तर सगळ्यात पुढं हा महार बांधव जातो, सगळ्यात पुढं महार समाज पुढं येतो, धावून येतो. हे सगळं आहे. म्हणजे महार समाजाने त्यावेळी सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला साथ दिली, आणि त्यानंतर सुद्धा कशी बेशिक होता. आज महार समाजामुळंच
किंबहुना बौद्ध समाजामुळंच आज आंबेडकर चळवळ म्हणजे बहुजन मातंग समाजाबरोबरच बहुजन समाजाच्या न्याय हक्काच्या आणि सन्मानाची चळवळ जिवंत आहे. त्या चळवळीची संवेदना जिवंत आहे. ते केवळ महार समाजामुळं, केवळ बौद्ध समाजामुळं. याचं भान सचिन साठे तुला नाही. अरे तू तर भाजपचा नारेचा माकड तोंड्या भडवाय रे तू. तुला ह्यातलं काय कळायचं आहे? अरे तू कमीत कमी महारांचं कर्तृत्व पाहायचं असेल. नको बाबासाहेब वाचू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नको वाचू, तर ज्याचा तू नातू म्हणून सांगतोय ना त्या लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याचा अभ्यास कर, वाच. अरे राहू दे जा अण्णाभाऊ साठे, तुझा सक्का आजोबा असणारे शंकरभाऊ साठे यांनी लिहिलेली माझा भाऊ अण्णाभाऊ हे तर पुस्तक वाच. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी महारांच्या कर्तृत्वाचा इतिहास आपल्या कथा कादंबरीतून लिहिला. अरे कितीतरी महार नायक त्यांच्या कथा कादंबरीचे महार हे नायक आहेत. एवढंच काय, महारा मांगाच्या कर्तृत्वाचा इतिहास त्यांनी कथा कादंबरीतून लिहिला. अरे हे वाच आधी तो. म्हणून तू लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा नातू म्हणून तर नालायक आहे. नातू तर नाहीच, वंशज तर नाही, पण त्यांची भावकी म्हणून घेण्याचा सुद्धा तो लायक नाही. आणि म्हणून आज जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असते, काय आज जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असते तर या सचिन साठेच्या ढोंगणावरती लाथा मारल्या असत्या, या सचिन साठेच्या पेकटात लाथा मारल्या असत्या. काय आज जर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असते तर या माकड तोंड्या सचिन साठेच्या पेकटात लात मारली असती. एवढंच काय, पण आज जर सचिन साठेचे सख्खे आजोबा शंकरभाऊ साठे जर असते तर आज या सचिन साठेच्या पेकटात लाथा मारल्या असते. सचिन साठेचं कान धरून त्यांच्या कानाखाली वाजवली असती.